ही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी सरासरीच्या सापळ्यात शेतकरी पीक विम्यात 3 ट्रिगर पुन्हा लागू करण्याची हाक। अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसाने वैयक्तिक नुकसान वाढलं, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका। राज्यात धर्मांतरावरती कडक अंकुश। महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू। बेकायदेशीर धर्मांतरास 7 ते 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद। 56 इंच का छोटा बंदर भाग नरेंदर टाइम्सने घेतली जेनजी आंदोलनाची दखल। घोषणाही छापल्याची माहिती। कृषी आयुक्तांच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। कृषी विभागाकडून सोयाबीन पिकाची पाहणी, मात्र कोणताही नफा न मिळाल्याने शेतकरी चिंतातूर। सर्वोच्च न्यायालयाने सरकारला बजावले, जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरती लाठीमार करणाऱ्या जवानांना पाठीशी घालू नका, थेट सुप्रीम कोर्टाचे आदेश। अनुदानाचा मेसेज आला, बँक खात्यात आले चक्क 100 कोटी। बँक सर्व्हरमधील बिघाडामुळे मोठा गोंधळ, का घडला असा प्रकार म्हणून चौकशी सुरू। बिहारमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रीय अध्यक्षांच्या बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर विजयी। एमपीतील दरिया काँग्रेस, गुजरातमध्ये मंडळकडे भाजपला सर्वात मोठा धक्का। पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर, केंद्राकडून 500 कोटींची मदत आणि पुनर्वसन विभागाकडे शासन निर्णयाकडून आले पैसे। पोलीस ठाण्यातील 1800 सफाई कर्मचारी होणार कायम, मुख्यमंत्री वित्तमंत्र्यांकडे प्रस्ताव जाहीर। त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। मुंडे बहीण भावाच्या विसंगत राजकीय वक्तव्यांची चर्चा, पंकजांना निवृत्तीची इच्छा, तर धनंजय मुंडेंचे कमबॅकचे संकेत, राजकीय वजन वाढवायचे आहे। धरणात पाणी, राज्यात तफावत, कोकण पुणे तुडुंब, मराठवाडा अद्यापही कोरडास। मराठवाड्यामध्ये पाऊस न झाल्याने शेतकरी प्रचंड चिंतातूर अवस्थेत। पावसाने जूनची कसर जुलैत भरून काढली, राज्याने सरासरी ओलांडली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 35% कमी पाऊस, तर नाशिकला 98% जादा पाऊस झाल्याची हवामान विभागाची प्रत्यक्ष माहिती आली समोर। उसने 700 रुपये घेऊन पीक विमा भरला, भरपाई मिळाली 211 रुपये। सरकार चेष्टा करत असल्याची शेतकरी भावना। 3 हवामान प्रणालींची अल निनोवरती मात, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 40% जास्त पाऊस, मध्य महाराष्ट्राला झुकते माप, तब्बल 72% जास्त पाऊस, इतर भागात असमान वितरण। कोकणात 33% जास्त पाऊस, विदर्भात 21%, मराठवाड्यामध्ये 17% जास्त पाऊस झाल्याची माहिती। यंदा जुलै महिन्याने जून महिन्याची सरासरी भरून काढत रेकॉर्ड केल्याची माहिती आली समोर। तुफान पाऊस, विदर्भातील 45 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 5 जण वाहून गेले। भिवंडीत कामावरी नदीवरती धोक्याच्या पातळीवरती, अनेक गावात निर्माण झाली पूरस्थिती। राज्यातील 2024 नंतरची जमीन मोजणी ठरणार अंतिम, स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमी अभिलेख विभागाचे थेट आले आहेत निर्देश, सरकारची माहिती। स्टार्टअपसाठी मुख्यमंत्री महाफंड, स्वातंत्र्यदिनी योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील। सरकार नवीन योजना आणणार 15 ऑगस्ट या दिवशी। राज्यातील 30 लाख मुले लट्ट, लेट्स फिक्स अदर फूड धोरणपत्रिकेतील धक्कादायक चित्र, शाळेतही जंक फूडवरती निर्बंध आणणार।
महिला कुस्तीगीर लैंगिक छळ प्रकरणी ब्रजभूषण शरण सिंग यांना क्लीन चिट. देशभरामध्ये सिंग विरोधात तीव्र निदर्शनं. जिल्ह्यात पावसाची मोठी तूट. खरीप हंगाम संकटाच्या उंबरठ्यावरती. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामुळे पिकांची वाढ खुंटली. दुबार पेरणी उत्पादन घटीची भीती. जलाशयातील साठाही अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात गोंधळ. निम्मा पावसाळा तर सरला, आता झाडे कधी लावणार? लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कागदावरच. सरकार फक्त शेतकऱ्यांना गंडवत असल्याची शेतकऱ्यांची सरकारवरती जोरदार टीका. काश्मीरमध्ये ढगफुटी. केरळमध्ये भूस्खलन. काही राज्यात मुसळधार. गुजरात केरळमध्ये 2 दिवस रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर. साखरेची साठेबाजी कराल तर खैर नाही. 4,000 क्विंटलपेक्षा जास्त साठ्यांवरती बंदी. नवे नियम सरकारकडून लागू. साखर अजूनही महागण्याची शक्यता. एफडीएचा दणका. बनावट दुधाला चाप. दुभती जनावरे झाली महाग. गाई म्हशींच्या दरामध्ये प्रचंड वाढ. गोकुळात 2 लाख लिटर दुधाची गरज असल्याची माहिती. पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून 500 कोटी रुपयांची पहिली मदत. महाराष्ट्रातील बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी मदत मिळाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक. कामाची उच्चस्तरीय चौकशी करा. नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री का झाल्याची माहिती समोर आणा. नागपूर विभागामध्ये 62.92% पीक कर्ज वाटप. 3 लाख शेतकऱ्यांना 3,144 कोटींचं कर्ज वाटप. महाराष्ट्रामध्ये देखील कर्जाची वाटप प्रक्रिया सुरू. पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची थेट माहिती. शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्यावा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं थेट शेतकऱ्यांना आव्हान. महाराष्ट्रासह 7 पूरग्रस्त राज्यांना केंद्राचा मोठा दिलासा. एफडीआयसह निधीसाठी 2100 कोटी रुपयांची मदत सरकारच्या खात्यात केंद्राकडून जमा झाल्याची माहिती. केंद्राकडून राज्यांना भरीव मदतीचा बूस्टर डोस. 1.9 लाख कोटी रुपये दिले. भांडवली खर्च विकास प्रकल्पांना चालना मिळणार. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं भलं होणार. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवरती. पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणात 90 TMC पाणीसाठा. कोयना नदीत 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये. 50% आरक्षणाच्या मर्यादामुळे राजकीय समीकरणे बदलणार असल्याची माहिती आली अखेरच समोर.